नांद्रे ते तासगाव या मार्गावर चालत निघालेल्या वृद्धाला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीवरून घेऊन जात तासगाव ओढ्याजवळ नेऊन 35,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने फसवणूक करून लंपास केल्याची घटना घडलेली आहे. सदर फसवणुकीचा प्रकार हा सोमवार दिनांक 29 जानेवारी रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी श्रीमती हौसाबाई शंकर शेवाळे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की श्रीमती हौसाबाई शेवाळे या मिरज तालुक्यातील कावजी खोतवाडी येथे राहतात. सोमवार दिनांक 29 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास नांद्रे येथील तलाठी कार्यालयात कामानिमित्त गेल्या होत्या. या ठिकाणचे काम आटपून शेवाळे या नांद्रे ते तासगाव जाणाऱ्या मार्गावरून चालत घरी निघाल्या. त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून त्यांच्याजवळ आला. त्याने मी खोतवाडी येथे निघालो आहे असं सांगून तुम्हाला त्या ठिकाणी सोडतो असे म्हणत गाडीवर बसवून घेऊन गेला. थोडे पुढे गेल्यानंतर त्याने तासगाव ओढ्याजवळ गाडी थांबवली आणि फसवणूक करून शेवाळे यांच्या गळ्यातील 35,000 रुपये किमतीचे 1.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने काढून घेत पुबारा केला. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच हौसाबाई शेवाळे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.